नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी वडवळे सर आपणा सर्वांचे या ठिकाणी यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। तर मित्रो, आजच्या व्हिडिओ अंतर्गत आपण लक्षात घेलो या नवीन पाठाची ही सुरुवात या ठिकाणी आपण करतो। या पाठाचं नाव आहे द्रव्याचे मोजमाप, त्यालाच आपण मेजरमेंट ऑफ मॅटर असं म्हणतो। या अंतर्गत आपल्याला या सर्व काही मुद्द्यावर चर्चा करायचे। त्यामध्ये रासायनिक संयोगाचा नियम हा काय सांगतोय त्याबद्दल चर्चा करूया। अणु आकार, अणुचं आकार लक्षात घ्यायचे, वस्तुमान लक्षात घ्यायचे आणि त्याचबरोबर या अणुची संयोजन पण लक्षात घ्यायचे। तिसरा कन्सेप्ट आपला चर्चेचा आहे तर तो म्हणजे रेणू वस्तुमान आणि मोलची संकल्पना ही या ठिकाणी आपल्याला चर्चा करायची। आणि त्यानंतर हा शेवटचा कन्सेप्ट आहे मूलके, दॅट इज अ रॅडिकल्स। तर अशा पद्धतीची ही चार महत्त्वपूर्ण असणारी पाठमध्ये ही आपल्याला सविस्तररित्या चर्चा करायची। तर मित्रो, या द्रव्याचं मोजमाप करत असताना या ठिकाणी प्रथम जी एक संकल्पना या ठिकाणी आपल्याला सांगता येते तर ती म्हणजे अणु। तर अणुबद्दल या ठिकाणी आपल्याला चर्चा करावी लागेल। तर अणु आपण कोणाला म्हणतो, अणु म्हणजे काय? तर मित्रो, आपण हा खूप दिवसापासून अभ्यास केलेला एक कन्सेप्ट आहे की अणु हा कोण आहे। तर मित्रो, अणु हा या ठिकाणी प्रत्येक पदार्थाचा एक मूलकण आहे, एक मूलभूत घटक आहे। पण अशा पद्धतीच्या मूलभूत घटकालाच म्हणजे प्रत्येक पदार्थ हा कशापासून बनला आहे तर अणूपासून बनला आहे। व्याख्या आपल्याला अशी सांगता येईल की कोणत्याही मूलद्रव्याच्या अतिशय सूक्ष्म कणाला अणू असे म्हणतात। दॅट मीन्स व्हेरी व्हेरी स्मॉल पार्टिकल्स ऑफ एन एलिमेंट। अशा पद्धतीच्या प्रत्येक मूलद्रव्याच्या अतिसूक्ष्म लहानातील लहान कणाला आपण काय म्हणतो, अणू असे म्हणतो। तर हा मूलद्रव्याचा अतिसूक्ष्म लहानातील लहान कण आहे, ज्यालाच आपण अणू असं म्हणतो। मग या ठिकाणी आपण पुढचा प्रकार लक्षात घेऊया तर तो म्हणजे द्रव्य म्हणजे काय। द्रव्य म्हणजे पदार्थ। पण पदार्थ आपण कोणाला म्हणतो तर या द्रव्याची व्याख्या मी सांगतोय की जो पदार्थ जागा व्यापतो, ज्या पदार्थाला वस्तुमान असते त्यालाच आपण द्रव्य असे म्हणतो। लक्षात घ्या, द्रव्याची व्याख्या सांगतो, जो पदार्थ जागा व्यापतो, ज्या पदार्थाला वजन आहे त्यालाच आपण द्रव्य असे म्हणतो। उदाहरणामध्ये एखादी कार घेऊया, टीव्ही घ्या, कुठलीही वस्तू जर या ठिकाणी आपण जर पाहिली तर ती वस्तू ठेवण्यासाठी तिला जागा लागते, याचा अर्थ ती जागा व्यापते। त्याचबरोबर त्या वस्तूला वजन आहे, त्या वस्तूची अवस्था कोणती असेल, द्रव्याची अवस्था आपल्याला माहिती आहे। द्रव्याची अवस्था किती येतो, द्रव्याची अवस्था 3 आहे, दॅट इज अ स्थायू, द्रव आणि वायू। या 3 अवस्थेमध्ये हा स्थायू द्रव्य आपल्याला प्राप्त होते। याही अवस्था आपण लक्षात घेतलेल्या आहेत। तर आता चौथी अवस्था या ठिकाणी प्लाझा अवस्था आपल्याला सांगितली जाते। तर ती पण या ठिकाणी सध्या सिलेबसला नसल्यामुळं आपण या 3च अवस्था सांगितल्या। तर चौथी अवस्था म्हणजे प्लाझा आहे, ठीक आहे। तर द्रव्याच्या एकंदरीत अवस्थाबद्दल आणि द्रव्याच्या व्याख्याबद्दल ही आपल्याला माहिती आली। तर द्रव्य आपण कोणाला म्हणलो की जो पदार्थ, व्याख्या मांडतो मी या ठिकाणी, जो पदार्थ जागा व्यापतो, जो पदार्थ जागा व्यापतो, ज्याला वस्तुमान असते, ज्याला वस्तुमान असते त्याला द्रव्य असे म्हणतात। लक्षात घ्या, द्रव्याची व्याख्या ही आपल्याला माहित असणं गरजेचं आहे। आता द्रव्याच्या अवस्था आम्ही आताच पाहिल्या की द्रव्याच्या अवस्था या 3 आहेत, ज्यामध्ये स्थायू, द्रव आणि ही वायू ही तिसरी अवस्था। तर अशा प्रकारच्या द्रव्याच्या अवस्थेबद्दल सुद्धा आपल्याला सांगता येईल
आता थोडंसं आपल्याला पुढे चर्चा करायची तर तो म्हणजे डाल्टन. तर मित्र, डाल्टन या ब्रिटिश शास्त्रज्ञानं या ठिकाणी अणूबद्दल काही सुप्रसिद्ध सिद्धांत मांडलेले आहेत. या शास्त्रज्ञाचं जे एक मत प्रतिपादन झालेलं आहे तर त्याबद्दल आपण लक्षात घेऊया. तर या डाल्टननं 1803 मध्ये अणुविषयक सिद्धांत मांडला. त्यांनी काय सांगितलं की अणूपासून बनलेला आहे. प्रत्येक द्रव्य हा अणूपासून बनलेला आहे. मग अणू हा कसा आहे? तर अणू हा एक भरीव गोळा आहे. काय म्हणतात पहा, अणू हा कसा आहे? अणू हा एक भरीव गोळा आहे. आणि या अणूबद्दल आणखी त्यांनी काही मत प्रतिपादन केलं की हे अणू कसला आहे, तर अणू हा अविभाज्य आहे, म्हणजे त्याचं विभाजन करता येणार नाही. त्याचबरोबर अणू हा कसा आहे? अणू हा अनाशवंत आहे. लक्षात घ्या, अणू हा अविभाज्य आहे, अणू हा अनाशवंत आहे, अणू हा एक भरीव गोळा आहे. तर या प्रकारची जी एक इन्फॉर्मेशन त्यांनी आपल्याला दिली. त्याचबरोबर दुसरं आणखी सांगितलं, दुसऱ्या स्टेटमेंटमध्ये त्यांनी असं सांगितलं की प्रत्येक मूलद्रव्याचा अणू हा सारखाच असतो, म्हणजेच एकाच मूलद्रव्याचे अणू हे एकसारखेच असतात, भिन्न मूलद्रव्याचे अणू हे भिन्न असतात. तर एकंदरीत या अणूच्या वजनाबद्दल, वस्तुमानाबद्दल, त्यांच्या आकारमानाबद्दल या ठिकाणी त्यांनी जे काही सिद्धांत मांडलेले आहेत, त्यांनी जे काही गुणधर्म सांगितलेले आहेत, तर हे गुणधर्मच या ठिकाणी डाल्टनच्या अणुविषयक सिद्धांताबद्दल सांगितले जातात. तर हेही आपण या ठिकाणी चर्चेमध्ये घेतलेले आहे. यानंतर पुढचा कन्सेप्ट आपण क्लिअर करूया. तर तो म्हणजे संयोगे म्हणजे काय, संयोग कशाला म्हणतात, व्हॉट इज कंपाऊंड. तर मित्र, संयोगाची व्याख्या सांगतोय की दोन किंवा अधिक पदार्थापासून, काय म्हणतोय, दोन किंवा अधिक पदार्थामध्ये रासायनिक अभिक्रिया होऊन तयार होणाऱ्या पदार्थाला आपण संयोग असे म्हणतो. दॅट मीन्स two or more reactants when combined together and produce a new product, that product is called as compound. अशा प्रकारची ही संयोगाची व्याख्या आपल्याला सांगितली जाते की दोन किंवा अधिक पदार्थाचा या ठिकाणी संयोग होतो. संयोग म्हणजे जोडणी होते, जोडणी म्हणजे रासायनिक अभिक्रिया होते आणि मग पदार्थाची निर्मिती होते. यालाच आपण संयोग असं म्हणतो. तर अशा पद्धतीचा जो एक संयोग आहे, तर या संयोगाची आपल्याला निर्मिती कशी होते त्याबद्दल थोडीशी चर्चा करायची की संयोगे बनतात कशी. हा शेवटचा एक प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारला आहे. तर मित्र, मूलद्रव्यांच्या रासायनिक संयोगातून संयोगाची निर्मिती होते. म्हणजे दोन किंवा अधिक पदार्थांचं, मूलद्रव्यांच्या अणूंचं या ठिकाणी कॉम्बिनेशन व्हावं लागतं, संयोग व्हावा लागतो, जोडणी व्हावं लागते. यालाच आपण रासायनिक अभिक्रिया म्हणतो. तर दोन किंवा अधिक पदार्थामध्ये रासायनिक अभिक्रिया होऊन जो पदार्थ तयार होतो, वेगळ्या गुणधर्माचा वेगळा पदार्थ या ठिकाणी तयार होतो, यालाच आपण संयोग असं म्हणतो. लक्षात येतं. मग अशा पद्धतीची ही सर्व इन्फॉर्मेशन या बेसिक इन्फॉर्मेशन म्हणून आपल्याला घेता येईल. यानंतर आपल्याला एका नवीन नियमाबद्दल या ठिकाणी चर्चा करायची. तर तो म्हणजे रासायनिक संयोगाचा नियम. हा आपला पहिला कन्सेप्ट आहे, रासायनिक संयोगाचा नियम. त्यालाच आपण लॉ ऑफ केमिकल कॉम्बिनेशन, लॉ ऑफ केमिकल कॉम्बिनेशन असं म्हणतो. तर मित्र, रासायनिक संयोगाचा नियम या ठिकाणी आपल्याला लक्षात घेत असताना होतंय काय हे थोडंसं लक्षात घ्यायचे. तर रासायनिक बदल होताना काय होतं, रासायनिक संघटन हे बदलते.
लक्षात घ्या, रासायनिक ज्यावेळेस बदल होतात, कुठलीही रासायनिक अभिक्रिया ही रासायनिक बदल झाल्याशिवाय होणार नाही. लक्षात घ्या, या रासायनिक अभिक्रियेमध्ये होते काय, तर पदार्थाचं एक संघटन जे आहे, तर हे संघटन या ठिकाणी बदलतं. म्हणजेच प्रत्येक पदार्थ हा अणूपासून बनलेला आहे. प्रत्येक पदार्थांतर्गत असणारे जे अणू आहेत, तर हे अणू एकमेकांशी घनिष्ठ आहेत, एकनिष्ठ आहेत, एक जीव आहेत. म्हणून हा प्रत्येक पदार्थाची रचना ही आपल्याला एक विशिष्ट पाहायला मिळते. तर त्या विशिष्ट पदार्थातील जे काही अणू आहेत, तर त्या अणूचं एक परस्परांतर्गत जे काही आकर्षण आहे, तर हे आकर्षण या ठिकाणी आपल्याला संघटनेच्या माध्यमातून लक्षात येतं. मग अशा पद्धतीच्या या एकाच मूलद्रव्याच्या प्रत्येक अणूमध्ये जर आपण पाहिलं, परस्परामध्ये जर पाहिलं, तर आकर्षण शक्ती आहे. मग दोन प्रकारचे मूलद्रव्य किंवा दोन प्रकारचे अणू ह्या ठिकाणी ज्यावेळेस संयोगासाठी आपण आणतो, रासायनिक अभिक्रिया घडवून आणण्यासाठी आणतो, त्यावेळेस होतंय काय, तर यांचे जे काही जुने बंध आहेत, तर हे जुने बंध तुटले जातात आणि नवीन बंधांची निर्मिती होते आणि संयोगाची ही निर्मिती होते. म्हणजे दोन किंवा अधिक पदार्थांची रासायनिक अभिक्रिया होऊन नवीन गुणधर्माचा नवीन पदार्थ जर या ठिकाणी तयार होत असेल, तर त्यालाच आपण संयोग असं म्हणतो. म्हणजे संयोगाच्या निर्मितीमध्ये होते काय, तर रासायनिक संघटन प्रथमतः बदलतं, हे आम्हाला लक्षात घ्यायचे. तर प्रथमतः या ठिकाणी प्रत्येक पदार्थांतर्गत असणारं जे एक रासायनिक संघटन आहे, तर हे रासायनिक संघटन त्या पदार्थातलं बदलल्याचं आम्हाला लक्षात येते. तर मित्र, 18व्या आणि 19व्या शतकामध्ये शास्त्रज्ञांनी या नियमासंदर्भामध्ये बरेच काही प्रयोग केले. त्यांच्या लक्षात आलं की रासायनिक अभिक्रियेमध्ये अभिक्रियाकारक ही आपण वापरतो. तर जे पदार्थ या ठिकाणी वापरले जातात आणि ज्या पदार्थापासून जे नवीन पदार्थ तयार होतात, त्या दोन्ही पदार्थाची जी एक मोजमाप आहे, तर ही मोजमाप अचूक पद्धतीनं या शास्त्रज्ञांनी केलेली आहेत. ज्यामध्ये डॉल्टन आहे, रुदरफोर्ड आहेत, त्याचबरोबर दुसरे एक शास्त्रज्ञ थॉम्सन आहेत, सर जे थॉम्सन. तर या सर्वांनी या संदर्भातले बरेचसे प्रयोग त्यांनी करून पाहिले आणि रासायनिक संयोगाचे नियम हे त्यांनी प्रस्थापित केले. याबद्दल थोडीशी आपण चर्चा करूया. या अंतर्गत काही संयोगाची रेणुसूत्र ही आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. म्हणून या ठिकाणी या बाजूला मी काही घटकांची रेणुसूत्रे सांगतो. तर मीठ याच्याबद्दलचं एक रेणुसूत्र आपल्याला माहीत असावं. त्याचबरोबर पाणी, त्याचबरोबर चुनखडी, त्यानंतर हा चुना, ही चुनखडी, तर यांची जी काही रेणुसूत्रे आहेत, तर हे रेणुसूत्रे आपल्याला अशी सांगता येतील. मिठाचं रेणुसूत्र आपल्याला माहित आहे, परिचित आहात सगळेजण. तर NaCl, पाण्याचं रेणुसूत्र आहे H2O, चुनखडीचं रेणुसूत्र आहे कॅल्शियम ऑक्साईड. त्याचं रासायनिक नाव लक्षात घ्या, कॅल्शियम ऑक्साईडलाच आपण चुनखडी असं म्हणतो. आता दुसरा आहे चुना. यामध्ये कन्फ्युजन होण्याची शक्यता आहे, म्हणून आपल्याला लक्षात घ्यावं लागेल की चुनखडी म्हणजेच कॅल्शियम ऑक्साईड. आता चुना कोणाला म्हणतो, तर चुना म्हणजे विरी गेलेला चुना आहे, दॅट इज कॅल्शियम हायड्रॉक्साईड. त्यालाच आपण CaOH ट्वाइस असं म्हणतो. आणि चुनखडी ज्याला आपण हे लक्षात घ्या, कॅल्शियम हायड्रॉक्साईड, हा झाला चुना. हा कसला चुना आहे, हा विरी गेलेला चुना आहे. त्यानंतर चुनखडीचं सूत्र आहे CaCO3. यालाच आपण कॅल्शियम कार्बोनेट म्हणतो, कॅल्शियम कार्बोनेट. तर अशा पद्धतीची ही काही महत्त्वपूर्ण असणारी सूत्र आपल्याला लक्षात ठेवावं लागणार आहे. कारण की या संयोगाअंतर्गत जी काही प्रयोग या ठिकाणी प्रस्थापित केलेली आहेत, सांगितलेली आहेत, तर त्या संदर्भात हे सूत्र आपल्याला उपयोगी पडणार आहे. तर मित्र, या रासायनिक संयोगाच्या अंतर्गत एक प्रयोग या आताच सांगितलेल्या शास्त्रज्ञांनी केलेले आहेत. या प्रयोगामध्ये नेमकं काय केलंय हे थोडंसं आपल्याला जाणून घ्यायचंय. तर पहिल्या प्रयोगामध्ये
लक्षात घ्या अशा पद्धतीचा एक शंकुपात्र आहे. या शंकुपात्रामध्ये काय घेतले थोडस लक्षात घ्या. यामध्ये 56 ग्रॅम 56 ग्रॅम हा कॅल्शियम ऑक्साईड घेतलाय. त्याचबरोबर या अंतर्गत पाणी सुद्धा घेतले. पाणी आहे 18 ग्रॅम. दोघांची प्रमाणता या ठिकाणी आम्हाला लक्षात घ्यायची. एकाची 56 ग्रॅम आहे आणि एकाची 18 ग्रॅम आहे. म्हणजेच हा कॅल्शियम ऑक्साईड हा 56 ग्रॅम आणि हा H2O हा आहे 18 ग्रॅम. दोघांचं मिळून या ठिकाणी काय वजन झालं तर हा 74 ग्रॅम या दोन राशीचं प्रमाण असल्याचं आम्हाला लक्षात आलं. आता मित्र त्या ठिकाणी एक या दोन घटकांतर्गत होणारी जी एक रासायनिक अभिक्रिया आहे तर ही रासायनिक अभिक्रिया शंकुपात्रामध्ये घडून येईल. ही रासायनिक अभिक्रिया होण्याच्या अगोदर आम्ही याचं मोजमाप केलं. काय केलं बघा, याचं मोजमाप केलं. मोजमाप हे किती आलं 74 ग्रॅम इतकं आलं. ठीक आहे. मग आता त्या कॅल्शियम ऑक्साईडची आणि या पाण्याची रासायनिक अभिक्रिया केली. ही अभिक्रियाकारक आहे. या अभिक्रियाकारकापासून आम्ही काय तयार केलं तर कॅल्शियम हायड्रॉक्साईड तयार केलं. ओके. चुनखडी आणि पाणी या दोघांचं एकत्रीकरण केलं आणि आम्हाला काय मिळाला तर हा चुना मिळाला. यालाच आपण विरी गेलेला चुना असं म्हणतो. त्याचं समीकरण या ठिकाणी आपल्या पुढे मांडलंय. तर कॅल्शियम हायड्रॉक्साईड आणि पाणी या दोघांचं वजन किती आलं 74 ग्रॅम आले. ओके 74 ग्रॅम. आणि या दोघांपासून तयार झालेला जो एक संयोग आम्हाला मिळाला आहे तर त्या संयोगाचं सुद्धा आम्ही मोजमाप केलं. तर याचं मोजमाप किती आलं तर याचं वजन सुद्धा 74 ग्रॅम आल्याचं लक्षात येतं. तर अशा पद्धतीची दोघांमध्ये सुद्धा मोजमाप करण्याची प्रक्रिया आम्ही केली. तंतोतंत स्वरूपाची मोजमाप प्रक्रिया केली असता आमच्या लक्षात आलं की ही अभिक्रियाकारक आणि हे उत्पादित वजनामध्ये समान असल्याचं लक्षात आलं. यालाच तर रासायनिक संयोगाचा नियम म्हणतात. तर या नियमामध्ये आपल्याला काही महत्त्वपूर्ण नियम पुढे लक्षात घ्यायचे. तर ते म्हणजे द्रव्य अक्षयतेचा नियम, स्थिर प्रमाणाचा नियम. परंतु या प्रयोगाच्या नंतर लक्षात घेऊया. तर प्रयोग हा लक्षात आला. या प्रयोगातून आमच्या लक्षात आलं की अभिक्रियाकारकांची आणि उत्पादितांची जर राशी आपण लक्षात घेतली, प्रमाणता जर लक्षात घेतलं तर या ठिकाणी कॉन्स्टंट प्रपोर्शन असल्याचं आम्हाला समजतं. समप्रमाणात असल्याचं या ठिकाणी लक्षात येतं. तर हा झाला प्रयोग पहिला. ठीक आहे. हा प्रयोग लक्षात आलाच असेल. आता प्रयोग क्रमांक दुसरा आपण लक्षात घेऊया. हा प्रयोग दुसरा. प्रयोग क्रमांक हा 2 आहे. या प्रयोगामध्ये सुद्धा आम्हाला अशाच पद्धतीची काही प्रक्रिया करावी लागणार आहे. लक्षात घ्या हा एक शंकुपात्र. आता या शंकुपात्राच्या माध्यमातून हा प्रयोग आपल्याला लक्षात येईल. हे शंकुपात्र आहे. या शंकुपात्रामध्ये काय केलंय तर एक परीक्षा नळी घेतली. या परीक्षा नळीमध्ये एक घटक घेतला ज्याला आपण सोडियम सल्फेट म्हणतो. दॅट इज Na2SO4. हा सोडियम सल्फेट घेतला. याच्यामध्ये सुद्धा एक कंपाऊंड घेतलाय. ज्या कंपाऊंड मध्ये हा कॅल्शियम क्लोराईड आहे CaCl2. लक्षात घ्या कॅल्शियम क्लोराईड आणि सोडियम सल्फेट या दोन संयोगाला वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या धारकामध्ये घेतलेला आहे, पात्रामध्ये घेतलेला आहे. मग आता या ठिकाणी या परीक्षा नळीला हळूवार पद्धतीनं या कोनिकल फ्लास्कमधून आपल्याला आतमध्ये सोडायचे. ही परीक्षा नळी दोऱ्याने बांधून
ही आपण या शंकुपात्रामध्ये सोडलेली आहे. आता ही सर्व प्रक्रिया झाल्यानंतर या शंकुपात्राला आपल्याला एक रबरी गुज घट्ट बसवायचे. रबरी गुज घट्ट बसवून घेतलं. आता पुढे काय करायचं पहा. आता अशा पद्धतीचं जे एक शंकुपात्र आहे तर या शंकुपात्राला आपल्याला थोडंसं क्रॉस करायचे, जेणेकरून या परीक्षा नळी अंतर्गत असणारा जो एक सोडियम सल्फेट आहे तर हा सोडियम सल्फेट या शंकुपात्रातील कॅल्शियम क्लोराईडच्या द्रावणामध्ये हा सांडला पाहिजे, पडला पाहिजे. अशा प्रकारची ही प्रक्रिया करण्यासाठी शंकुपात्राला आपण थोडंसं क्रॉस केलं. शंकुपात्र ज्यावेळेस असं उभं होतं त्यावेळेस परीक्षा नळीतील सोडियम सल्फेट हा शाबूत होता, परंतु आता ज्यावेळेस हा शंकुपात्राला आपण हा आडवा करण्याचा प्रकार केला त्यावेळेस झालं काय तर या परीक्षा नळीतील जे एक सोडियम सल्फेट द्रावण आहे तर हे सोडियम सल्फेटचं द्रावण कुठं पडलं तर या कॅल्शियम क्लोराईडच्या द्रावणामध्ये पडेल. लक्षात घ्या. अशा प्रकारची आता अभिक्रिया या शंकुपात्रामध्ये या दोघांची घडून येईल. लक्षात घ्या. कोण कोण आहे तो या शंकुपात्रामध्ये रासायनिक अभिक्रिया करणारे अभिक्रियाकारक तर दोन प्रकारचे अभिक्रियाकारक आहेत. पहिला कोणता आहे तर हा सोडियम सल्फेट आहे, दॅट इज Na2SO4. ओके. हा परीक्षा नळीतला जो सोडियम सल्फेट आहे तर हा या ठिकाणी आपण मांडला, अभिक्रियाकारकाच्या रूपात मांडला. प्लस दुसरा कोण आहे या शंकुपात्रांतर्गत घेतलेला हा दुसरा घटक म्हणजे कॅल्शियम क्लोराईड आहे. हा कॅल्शियम क्लोराईड पण घेतला. आता या दोघांची रासायनिक अभिक्रिया झाली आणि दोन नवीन घटक या ठिकाणी आपल्याला तयार झाल्याचे लक्षात येतील. तर एक आहे NaCl आणि दुसरा आहे CaSO4. लक्षात घ्या. अशा प्रकारची ही प्रक्रिया या ठिकाणी सोडियम क्लोराईडचं द्रावण तयार झाल्याचं आपल्याला लक्षात येईल. हे मिठाचं द्रावण तयार झाल्याचं लक्षात येईल आणि त्याबरोबर हा कॅल्शियम सल्फेटचा हा पांढरा अवक्षेप आतमध्ये तयार झाल्याचं लक्षात येईल. ही सगळी प्रक्रिया ही आपण या शंकुपात्रामध्ये पाहिली, आमच्या लक्षात आली. या शंकुपात्रामध्ये तयार झालेला जो घटक आहे तर तो घटक या ठिकाणी पांढऱ्या शुभ्र स्वरूपाचा हा वरच्या बाजूला हा द्रव अवस्थेत असलेला लक्षात येईल आणि त्याचबरोबर खाली थोडेसे दाट असलेले थर आपल्याला पाहायला मिळतील. तर हे कॅल्शियम सल्फेट आणि सोडियम क्लोराईड हे दोन घटक या शंकुपात्रामध्ये तयार झाल्याचे आपल्याला लक्षात येतील. तर मित्रो, हा प्रकार करत असताना ज्यावेळेस या शंकुपात्रामध्ये ही परीक्षा नळी आपण सोडली त्यावेळेस या पूर्ण शंकुपात्राचं आपण काय करून घेतलं, मोजमाप केलं. ओके. रासायनिक अभिक्रिया होण्यापूर्वी आपण प्रथम या शंकुपात्राला मोजमापावरच ठेवलं. मोजमापाच्या माध्यमातून याचं आपण व्यवस्थितरित्या मेजरमेंट केलं. या तराजूच्या माध्यमातून याचं अचूक पद्धतीचं वजन करून घेतलं आणि या ठिकाणी ज्यावेळेस रासायनिक अभिक्रियाच्या कम्प्लिशन होतील, रासायनिक अभिक्रिया या अंतर्गत पूर्णतः घडून येईल त्यावेळेस तयार होणारा शंकुपात्रातला जो एक सोडियम क्लोराईडचा आणि कॅल्शियम सल्फेटचा जो एक घटक आहे तर तो घटक या ठिकाणी आम्हाला लक्षात येण्यासाठी पुन्हा आपण काय करून घेतलं तर या शंकुपात्राला एका ठराविक घटकामध्ये एका तराजूवर ठेवण्याचं काम केलं. याच्यामध्ये जे काही XYZ याचं जे काही मोजमाप आलेलं आहे तर याचं सुद्धा वजन हे XYZ आल्याचं लक्षात येईल. ओके. म्हणजे जेवढं वस्तुमान आपण या रासायनिक अभिक्रिया होण्यापूर्वी या अभिक्रियाकारकांचं पाहिलं होतं तितकंच वस्तुमान यांचं मोजमाप केलं तर यांचं मोजमाप आणि यांचं मोजमाप हे समान आल्याचं लक्षात आलं. दॅट मीन्स अभिक्रियाकारकांचं वस्तुमान आणि या उत्पादितांचं वस्तुमान हे दोन्हीही समान असल्याचं लक्षात आलं. तर अशा पद्धतीचा हा एक मोजमाप करण्याचा प्रकार यासाठी आम्हाला करून पाहायचं की या प्रत्येक पदार्थांतर्गत असणारी जी एक
अभिक्रियाकारकांची अथवा उत्पादितांची जी काही राशी आहे, जी एक प्रमाणता आहे, तर ही प्रपोर्शन कॉन्स्टंट स्वरूपाची असते, ही आपल्याला या माध्यमातून लक्षात घ्यायचं आहे. याच आधारावर आपल्याला पुढं काही मांडलेली प्रस्थापित केलेली नियम आहे, तर ती नियम या ठिकाणी सविस्तररित्या अभ्यासायचं. तर या ठिकाणी आम्हाला फक्त या प्रयोगातून एवढंच लक्षात घ्यायचं आहे की अभिक्रियाकारक आणि उत्पादित ही समप्रमाणातच असतात. म्हणजेच रासायनिक अभिक्रियेमध्ये भाग घेणारे जे अभिक्रियाकारक आहेत आणि या अभिक्रियाकारकापासून तयार होणारा जो उत्पादित आहे, या दोघांच्या वजनाअंतर्गत कसल्याच पद्धतीचा बदल होणार नाही. दॅट मीन्स अभिक्रियाकारक जेवढ्या प्रमाणामध्ये असतील तेवढ्याच प्रमाणामध्ये उत्पादितांची सुद्धा निर्मिती होत असते. दोघांचं या ठिकाणी जर मेजरमेंट केलं, वजन केलं, वस्तुमान केलं, तर या ठिकाणी आम्हाला दोघांचंही वस्तुमान अथवा वजन हे समान येत असल्याचं लक्षात येतं. हे या प्रयोगावरून सिद्ध होतं. चला तर मग आपण दुसरा कन्सेप्ट आपण क्लिअर करूया. त्यात याच आधारावर मांडलेले जे एक नियम आहे, तर त्या नियमातला पहिला नियम आपण लक्षात घेऊ. तर तो म्हणजे द्रव्य अक्षयतेचा नियम. काय म्हणून याला बघा, द्रव्य अक्षयतेचा नियम, ज्यालाच आपण लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मॅटर म्हणतो. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मॅटर. तर या ठिकाणी हा अक्षयतेचा नियम आपण लक्षात घेतो. अक्षय या शब्दाचा अर्थ हा अमर, दॅट मीन्स कॅनॉट बी डिस्ट्रॉय, असा हा अर्थ या ठिकाणी आपल्याला लक्षात घेता येणार आहे. तर मित्रो, 1785 मध्ये एक फ्रेंच शास्त्रज्ञ आहेत अनतवान लॅवाझिये. अनतवान लॅवाझिये या शास्त्रज्ञाच्या मते या ठिकाणी जे एक त्यांनी नियम प्रस्थापित केलेला आहे, कशा संदर्भातला, द्रव्य अक्षयतेच्या नियमाबद्दलचा त्यांनी प्रतिपादित केलेला स्टेटमेंट दिलेला भाग आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे. काय सांगतात त्यांनी या ठिकाणी मांडतोय, रासायनिक अभिक्रिया होताना, महत्वाचं आहे आपल्याकडे नोंद असावी, रासायनिक अभिक्रिया होताना काय हो, द्रव्याच्या वजनात वाढ किंवा घट होत नाही. रासायनिक अभिक्रियाकारकांचे एकूण वजन आणि अभिक्रियेत तयार होणाऱ्या उत्पादिताचे एकूण वजन सारखेच असते. लक्षात घ्या, वजन कसं आहे, सारखेच असते. यालाच
कोणता नियम म्हणायचा? यालाच द्रव्य अक्षयतेचा नियम म्हणतात. लक्षात घ्या, स्टेटमेंट महत्वाचं आहे. स्टेटमेंट कोणी मांडलं? अँटोइन लॅव्हाझिये हे एक फ्रेंच शास्त्रज्ञ आहेत. फ्रेंच शास्त्रज्ञ यांनी काय स्टेटमेंट केलं? तर यांचं स्टेटमेंट या ठिकाणी आम्हाला लक्षात येते की रासायनिक अभिक्रिया होताना काय होतं? द्रव्याच्या म्हणजेच मूलद्रव्याच्या ज्या रासायनिक अभिक्रियेमध्ये पार्टिसिपेट करणारे मूलद्रव्य आहेत अथवा द्रव्य आहेत अथवा अणू आहेत, तर याला द्रव्य असा शब्द वापरला. तर रासायनिक अभिक्रिया होत असताना द्रव्यांच्या वजनामध्ये वाढ किंवा घट होत नाही. लक्षात घ्या, त्यांच्या वजनामध्ये वाढही होणार नाही आणि घटही होणार नाही. म्हणजेच रासायनिक अभिक्रियाकारकांचे एकूण वजन, अभिक्रियाकारक आपण कोणाला म्हणतो? जे रासायनिक अभिक्रियेमध्ये पार्टिसिपेट करतात. रासायनिक अभिक्रिया ज्यांच्यामध्ये घडून येते त्यांना आपण अभिक्रियाकारक म्हणतो. तर या अभिक्रियाकारकांचं एकूण वजन आणि अभिक्रियेमध्ये तयार होणारा दुसरा घटक म्हणजे कोणता आहे? उत्पादित. म्हणजेच अभिक्रियाकारकांचे वजन आणि उत्पादितांचे एकूण वजन हे कसे असते हो? हे सारखेच असते. काय म्हटलं? या दोघांचं वजन कसलं आहे? सारखंच आहे. यालाच तर आपण काय म्हणतो? द्रव्य अक्षयतेचा नियम असं म्हणतो. लक्षात येते ना? या शास्त्रज्ञाच्या स्टेटमेंटमध्ये आम्हाला काय लक्षात आलंय की अभिक्रिया होत असताना द्रव्याच्या वजनामध्ये वाढ किंवा घट होत नाही. म्हणजेच रासायनिक अभिक्रियाकारकांची एकूण वजन आणि उत्पादितांची एकूण वजन जर पाहिली तर ही सारखीच असतात. बोथ आर इक्वल इन क्वांटिटी. तर अशा पद्धतीचा जो एक नियम आहे, तर याच नियमाला द्रव्य अक्षयतेचा नियम असे म्हणतात. तर हे लक्षात राहू द्या. त्यानंतर दुसरा, याच रासायनिक संयोगाच्या नियमावर आधारित दुसरा नियम आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. तर तो म्हणजे स्थिर प्रमाणाचा नियम. स्थिर प्रमाणाचा नियम यालाच आपण लॉ ऑफ कॉन्स्टंट प्रपोर्शन असं म्हणतो. लॉ ऑफ कॉन्स्टंट प्रपोर्शन प्रमाण. कसलं आहे प्रमाण? कॉन्स्टंट आहे. म्हणजेच त्या ठिकाणी स्थिर स्वरूपाचं प्रमाण असल्याचं आम्हाला या माध्यमातून, या नियमातून लक्षात येणार आहे. तर 1794 मध्ये हे सुद्धा फ्रेंच शास्त्रज्ञ आहेत. फ्रेंच शास्त्रज्ञ प्रूस्ट या शास्त्रज्ञाचं हे स्टेटमेंट आपल्याला लक्षात घ्यायचंय. त्या स्टेटमेंट मध्ये त्यांनी काय सांगितलं लक्षात घ्या की संयोगाच्या विविध नमुन्यामधील घटक मूलद्रव्यांचे वजनी प्रमाण नेहमी कशा असते? नेहमी स्थिर असते. लक्षात घ्या. यांनी मांडलेलं स्टेटमेंट काय सांगते? प्रूस्ट यांनी सांगितलं की संयुगाच्या कंपाऊंड मधले जे काही घटक आहेत, संयुगाच्या विविध नमुने वेगवेगळे घेतले आपण. उदाहरणार्थ या ठिकाणी संयोग सांगतोय की पाणी घेतलं, कार्बन डायऑक्साईड घेतला, आयर्न सल्फाईड घेतला. अशा प्रकारची जी काही विविध नमुने आहेत संयोगाची, तर ही नमुने आपण लक्षात घेतली. हे उदाहरण के तौर पर आपण याची माहिती लक्षात घेणार आहोत.
आपण काय सांगितलं की संयुगाच्या विविध नमुन्यामधील घटक मूलद्रव्यांचे दॅट मीन्स फंडामेंटल जे काही एलिमेंट आहेत त्या एलिमेंटचे जे काही वजनी प्रमाण आहे तर हे वजनी प्रमाण कसे आहे तो ऑलवेज कॉन्स्टंट, नेहमी स्थिर असतात. त्या संदर्भातलं एक उदाहरण म्हणून आपण या ठिकाणी लक्षात घेऊ की पाणी हा एक संयुग आहे. तर या संयुगातील जे काही घटक पदार्थ आहेत या अंतर्गत कोणते घटक पदार्थ आहेत, एक हायड्रोजन आहे आणि एक ऑक्सिजन आहे. म्हणजे हायड्रोजन आणि ऑक्सिजन या दोन घटक मूलद्रव्यापासून पाण्याची निर्मिती झाली. मग याचं प्रमाण आम्हाला सांगितलंय 1:8. काय सांगितलंय हो, याचं प्रमाण सांगितलंय 1:8. म्हणजेच या ठिकाणी हायड्रोजनचा अणुअंक हा 1 आहे. ओके, परंतु हायड्रोजन संख्येने किती आहे, 2 आहेत. म्हणून 1+1 प्लस ऑक्सिजनचा अणुअंक हा 8 आहे. ओके, पण हा रेणू असल्यामुळं त्या ठिकाणी याची संख्या 2 आहे. म्हणजेच आपल्याला हा 8+8 म्हणजेच 16 घेता येईल. 16 आणि हे 2 बरोबर 18 ग्रॅम इतक्या प्रमाणामध्ये हायड्रोजन म्हणजे पाण्याच्या रेणू अंतर्गत असणारी हायड्रोजन आणि ऑक्सिजनची एकंदरीत प्रमाणता ही 18 ग्रॅम असल्याची आमच्या लक्षात आली. दॅट मीन्स याला आपण एक रेशो सांगितला 1:8. तर 1:8 इतक्या प्रमाणामध्ये या ठिकाणी म्हणजे 18 ग्रॅम स्वरूपामध्ये हे पाण्याचं प्रमाण आपलं पाण्याच्या एका रेणूमध्ये असल्याचं या ठिकाणी सिद्ध होते. म्हणजेच पाणी हा एक संयुग आहे. लक्षात घ्या, पाणी या संयुगाअंतर्गत असणाऱ्या घटक मूलद्रव्यांचे वजनी प्रमाण नेहमी स्थिर असते. ज्या वेळेस या ठिकाणी पाण्याची निर्मिती होते त्यावेळेस हायड्रोजनचे या ठिकाणी 1 प्रमाण आणि ऑक्सिजनचं हे 8 प्रमाण म्हणजेच 1:8 इतक्या प्रमाणातच या ठिकाणी संयोग होण्याचा प्रकार घडेल आणि मगच पाण्याची निर्मिती होईल. म्हणजेच संयुगातील घटक पदार्थ हे ठराविक वजनी प्रमाणातच असतात. अशा पद्धतीचा जो एक संयुगाचा गुणधर्म आहे हा आपण अभ्यासला मित्र याच्या अगोदर सुद्धा. ठीक आहे, तर अशा पद्धतीच्या या संयुगाचा नियम आता काय सांगितला की संयुगातील घटक पदार्थ नेहमी ठराविक वजनी प्रमाणातच असतात. इट इज ऑलवेज इन कॉन्स्टंट प्रपोर्शन. अशा पद्धतीचं हे एक उदाहरण आमच्या लक्षात येतं. दुसरं उदाहरण या ठिकाणी सांगितलंय की कार्बन डायऑक्साईड याचं प्रमाण आपल्याला सांगितलंय 3:8. म्हणजेच कार्बन हा या ठिकाणी आपल्याला 4 अणुअंक दर्शवतो आणि ऑक्सिजन हा या ठिकाणी 8 अणुअंक दर्शवतो. या माध्यमातून 4×12 हे कार्बनचे अणु असतील आणि त्याबरोबर 8×32 हे या ठिकाणी या ऑक्सिजनचे रेणू असतील. या दोघांची संख्या आमच्याकडे आली 44. तर लक्षात घ्या, कार्बन डायऑक्साईडच्या एका रेणू अंतर्गत एकंदरीत त्याची प्रमाणता किती आहे तर त्याची प्रमाणता ही 44 ग्रॅम असल्याची लक्षात आली. कार्बन डायऑक्साईडच्या एका रेणू अंतर्गत असणारं कार्बन आणि ऑक्सिजनचं प्रमाण सांगतोय तर ते म्हणजे 44 ग्रॅम. त्याचा रेशो सांगितला आम्हाला 3:8. ओके, सेम थिंग अशाच पद्धतीचा हा आयर्न सल्फाईड जर आपण लक्षात घेतला तर यांचं 7:4 या वजनी प्रमाणामध्ये संयोग होतो. किती, 7:4. म्हणजेच लोखंड आणि गंधक यांचं जर आपण कॉम्बिनेशन जर केलं तर या अंतर्गत आम्हाला त्यांची राशी किंवा प्रमाणता ही किती घ्यावी लागेल तर 7:4 अशा प्रमाणामध्ये या ठिकाणी ही प्रमाणता घेतल्यानंतरच आयर्न सल्फाईड तयार होत असल्याचं लक्षात येईल. तर मित्र, अशा प्रकारची असंख्य संयोग या ठिकाणी उदाहरणाच्या माध्यमातून आपण घेऊ शकतो. त्यातून आमच्या काय लक्षात येणार आहे की संयोगांच्या विविध नमुन्यामधील जे काही घटक मूलद्रव्ये आहेत, ज्या घटक मूलद्रव्ये आपण कुणाला म्हणतो, जी संयोग ज्या घटकापासून बनली, ज्या मूलद्रव्यापासून त्या बनली त्याला आपण घटक मूलद्रव्य म्हणतो. जसं पाणी हा संयोग बनला त्याची घटक मूलद्रव्ये कोण आहेत तर हायड्रोजन आणि ऑक्सिजन आहेत. तर हायड्रोजन आणि ऑक्सिजन ही घटक मूलद्रव्ये आहेत. मग पाणी या संयोगातील ही घटक मूलद्रव्ये कशी आहेत तर ठराविक वजनी प्रमाणामध्ये आहेत. दॅट मीन्स ती कशी आहेत, नेहमीच्या नेहमी स्थिर आहे. दॅट मीन्स ऑलवेज इन कॉन्स्टंट प्रपोर्शन. आहे का, तर अशा पद्धतीचा हा एक उदाहरण, हा एक नियम या ठिकाणी प्रस्थापित केलेला